नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर जीवन अमृत योग बाय डॉक्टर व्ही नचिकेत। मागच्या सत्रामध्ये आपण षटकर्माबाबत भाष्य केलेलं आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आश्वस्त केलं होतं की मी तुम्हाला षटकर्माबाबत सांगणार आहे। तर आज षटकर्म म्हणजे काय, घेरण संहितेमध्ये आणि हठप्रदीपिकेमध्ये त्या ठिकाणी श्लोक लिहिण्यात आलेला आहे। तो श्लोक असा आहे, धोतिर्बस्ती तथा नेति नौलिकम त्राटकम तथा कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि समाचरेत्। धोतिर्बस्तिस्तथा नेति नौलिकम त्राटकम तथा कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि समाचरेत्। षटकर्माचा अर्थच काय, 6 प्रकारचे कर्मे। षटकर्म मी मागच्या भागामध्ये सांगितलंय की कोणी करायचे आहे। शक्यतो ज्यांच्या शरीरामध्ये मेद श्लेष्म साठलेला आहे, मेद म्हणजे मराठी भाषेत तुम्हाला सांगतो चरबी, श्लेष्म म्हणजे ज्यांना सर्दी पडसे खोकल्याचा त्रास आहे अशी, किंवा ज्यांचं शरीर स्थूल आहे त्या लोकांनी षटकर्म करूनच योग आणि आसनामध्ये यायला पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे। पण हे षटकर्म करत असताना बरेचशांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, काहींना हृदयाचा त्रास असतो। अशांनी हे षटकर्म बेतानीच करावे असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आता मी जे षटकर्माचा श्लोक सांगितलेला आहे त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। धोतिर्बस्तिस्तथा नेति नौलिकम त्राटकम तथा कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि समाचरेत्। तर हे जे षटकर्म आहे त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। धोती म्हणजे काय, धोती जे आहे ते म्हणजे धुणे। तर काय धुवायचं या ठिकाणी, काय अपेक्षित आहे, आपलं जे जठर आहे स्थान, जठराची स्वच्छता। आता धोती 2 प्रकारची असते, ध्यानात घ्या। धोती एक असती वमन धोती आणि एक असती वस्त्र धोती। प्रामुख्याने आपण वमन धोतीला प्राधान्य या ठिकाणी देतो। म्हणजे साधारणतः अनुषापोटी 2 लिटर पाणी त्या ठिकाणी घ्यायचंय कोमट, आणि त्या ठिकाणी थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचंय। ज्यांना रक्तदाबाचा वगैरे त्रास आहे त्यांनी मीठ टाकायचं नाहीये, या ठिकाणी एक ध्यानात घ्या। आणि त्यानंतर आपला अंगठा तर्जनीला लावून त्या ठिकाणी दाब द्यायचा आहे आणि ते पाणी काही वेळाने दोन्ही पायावर बसून ते पाणी बाहेर काढायचे, वमन करायचे, म्हणजे वॉमिट करायचं आहे। धोतीमुळे काय फायदे होतात, तर आपल्या जठराची सगळी स्वच्छता होते। बस्ती जे आहे, बस्ती म्हणजे मोठ्या आतड्यांची स्वच्छता। आपलं जे मलनिस्सरण होतं त्या ठिकाणी किंवा आपलं जे वेस्ट प्रॉडक्ट साचलं जातं शरीरामधलं ते मोठ्या आतड्यामध्ये असतं। मोठ्या आतड्याला फार अनन्यसाधारण महत्व आहे। बघा, बऱ्याचशा जणांना बद्धकोष्ठतेचा वगैरे त्रास असतो, पोटाचे वेगवेगळे विकार असतात। एक ध्यानात घ्या, आपलं जे पोट आहे किंवा आपल्या पोटामधले जे अवयव आहे ते रोगाचं माहेरघर आहे असं सांगितलं जातं। बस्ती ज्या लोकांना कायम पोटाचे विकार आहेत किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आपण त्या ठिकाणी म्हणतो, अशा प्रकारचे काही आजार असतील तर त्यांना ही बस्ती फार सहाय्यभूत आहे। त्यामध्ये एक प्रकारचं रेचक दिलं जातं आणि पेशंटला शौचाला साफ होती, त्याचे सगळे जे काही टॉक्सिक एजंट्स असतील आतड्यामधले ते सगळं स्वच्छ होतं। आता नेती म्हणजे नाकाची स्वच्छता। तर ती पण 2 प्रकारची आहे, जलनेती आणि सूत्रनेती। सूत्रनेतीमध्ये आता पूर्वीच्या काळी साधू ऋषी मुनी जे आहेत ते बऱ्यापैकी तो एक छोटंसं वस्त्र असायचं, त्या वस्त्राने नाकाची स्वच्छता करायची। पण आता आपण रबर कॅथेटर त्या ठिकाणी घेतो
रबर कॅथेटर नाकातून घालायचं, दुसऱ्या बाजूने काढायचं आणि नाकाची स्वच्छता करायची. दुसरे आहे जलनेती. जलनेतीमध्ये नेती पात्र असतं, त्या ठिकाणी थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, आपल्याला सोचवेल असं थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी चिमूट भरापेक्षा कमी. त्या ठिकाणी नाकामध्ये ते जलनेती पात्राचं तोंड ठेवून थोडंसं तिरकं व्हायचंय, दुसऱ्या नाकातून नाकपुडीतून तुमच्या ते पाणी सर्व येणार आहे. परत अशीच क्रिया डाव्या नाकपुडीतून करायची, उजव्या डाव्या दोन्ही नाकपुड्यातून त्या ठिकाणी करायचं आहे. पण हे सर्व करत असताना, षटकर्म करत असताना तज्ञ गुरु किंवा तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करणं गरजेचं आहे. मी प्रथमतः काय सांगितलं, धोती, बस्ती, नेती. आता नवली. नवली जी आहे, नवली ही छोट्या आतड्यांची स्वच्छता आहे. तुम्ही बऱ्याच वेळा योग्यांना बघितलं असेल, त्या ठिकाणी स्वामी रामदेव बाबांतून बघितलं असेल की ते दोन्ही पायावर हात ठेवून खाली झुकतात आणि पोटाचे वेटोळे 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 बघितले आहे. दॅट इज कॉल्ड एज नवली. छोट्या आतड्यामध्ये मॅक्सिमम आपलं पचन होत असतं. आपण जे अन्न घेतो, एकदा घशाच्या खाली चावून जेव्हा अन्न घशाच्या खाली येतं जठरामध्ये सूक्ष्म पचन होतं आणि बहुतांशी पचन हे छोट्या आतड्यामध्ये होतं. तर नवली ही छोट्या आतड्याची स्वच्छता आहे, ही या ठिकाणी नाही. त्राटक ही डोळ्याची स्वच्छता किंवा डोळ्याची शुद्धिक्रिया आहे. त्राटक आपल्याला बरेचशे जणांना माहित असेल, डोळ्याचे एक्सरसाइज सर्व करायचे आहे. एक छोटासा बिंदू ठेवायचा आहे किंवा आपल्या घरातली टिकली असती किंवा एखाद्या पेनाने राऊंड केला तुम्ही भिंतीवर आणि त्या ठिकाणी एकदम आपले नेत्र दोन्ही उघडे ठेवून सारखं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी केलं तर तुमच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होईल. बघा, हे सर्व सरावानी जमणार आहे. मी फक्त आज तुम्हाला षटकर्माची माहिती सांगणार आहे. तर त्राटक काय आहे? डोळ्याची शुद्धिक्रिया. कपालभाती. एक या ठिकाणी ध्यानात घ्या, बऱ्याचशा जणांचा गैरसमज आहे की कपालभाती जे आहे ते प्राणायाम आहे. तर कपालभाती इज नॉट अ प्राणायाम, ती शुद्धिक्रिया आहे. तर कशाची शुद्धिक्रिया आहे? आपल्या फुफ्फुसाची, आपल्या फेफड्यांची, लंग्सची. जोरात उश्वास करतो आपण त्या ठिकाणी, अशा प्रकारे डायफ्राम आपला वरती येतो, आपल्या फुफ्फुसाची स्वच्छता होती. कपालभातीचा अर्थ काय होतं? त्या ठिकाणी कपाल म्हणजे कपाल चमकणे. आपण जेव्हा फोर्सफुल एक्झलेशन करतो किंवा फोर्सफुल आपण श्वास जोरात सोडतो बाहेर, त्यावेळेस आपली फुफ्फुसाची स्वच्छता होत असते. तर हे झालं कपालभातीबद्दल. कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे, ध्यानात घ्या. तर हे ज्या 6 क्रिया आहेत, ह्या 6 क्रिया ह्या हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये याला बऱ्यापैकी वेळ लागतो. वमन धोती असो किंवा नेती असो, त्यासाठी तुम्हाला अतिशय शांतरित्याने या षटकर्माला सामोरं जायचं आहे. ही षटकर्म कोणाला गरजेचे आहे? ज्यांना मेद किंवा श्लेष्म साठलेले आहे ज्यांच्या शरीरामध्ये, त्यांनीच हे षटकर्म करावे. बाकीच्यांनी करू नयेत असं मला सांगायचं नाही, पण आपल्या आपल्या तब्येतीने त्या ठिकाणी करावं. आपल्या आपल्या गुरूंच्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करावं. किंवा जे पंचकर्म सेंटर आहे त्या ठिकाणीच तुम्ही षटकर्म करावे, तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आज आपण षटकर्मावर भाष्य केलेलं आहे. ही सर्व षटकर्मे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. मी हे माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक नम्रतेची विनंती या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करत आहे. अजूनही जर आपण आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स ज्या काय असतील त्या ठिकाणी टाका. माझा मोबाईल नंबर मी या ठिकाणी देत आहे, तो कृपया लिहून घ्या.
9822625125. परत एकदा सांगतो, 9822625125. कुठल्याही प्रकारची शंका जर असेल तर कृपया आपण माझ्याशी संपर्क करू शकता. मी आपल्या शंकेचं 100% निरसन करेल अशी ग्वाही या ठिकाणी देतो. कृपया पुनश्च एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओम साईराम. धन्यवाद.